आपले सिंधू साहेब इथे आलेले आहेत। आतापर्यंत या केस मध्ये काय काय घडलं, काय काय नाही ते आपल्या समोर मांडणार आहेत। आपल्या जर समाधान झालं तर आपण आपले जे डेलिगेशन आहेत, जे बाबा वगैरे, त्यांच्याशी बोलून निर्णय घेणार आहोत। पण आपण शासनाची बाजू ऐकून घेतली पाहिजे, कारण की आपण शांतीच्या मार्गाने आहोत। आपल्याला प्रशासन शेवटी आपण पूर्ण हा हायवे ब्लॉक केलेला आहे। थोडं मीडियाने मागे मीडिया आणि प्रशासन सिंधू साहेबांना मी विनंती करतो, थोडं मागे सिंधू साहेब आपल्याला आतापर्यंत आवाज तिकडे जाईल, खाली येते ते वरती ठीक आहे। माझी सर्वांना विनंती आहे की शांतपणे मला ऐकून घ्या। 2 मिनिट थांबा बाबा, नंतर घोषणा द्या। 2 आपल्याला माहित ज्या वेळेला हे घटना घडली होती त्या रविवारीला मला मंत्री साहेबांनी केला होता, आपले अधिकारीने मला तात्काळ फोन केला होता। मी 2 माणूस पाठवले। ठीक आहे, आपल्याला जे काही माहिती होती त्या टाइमला आपण संशयितला उचलला आणि नंतर त्यांची आपण इंटरोगेशन या आपण क्वेश्चनिंग चालू केली। त्या क्वेश्चनिंग मध्ये आपले समोर जे जे काही तथ्य आले त्याच्यावर आमची इन्व्हेस्टिगेशन आम्ही चालू केली। त्या रात्रीला आम्ही FIR नोंद केली। नंतर घटना पंचनामा, आपला सीजर पंचनामा, जे जे काही कायद्यामध्ये तरतूद आहे आपण सर्व तरतूद पुरी केली आणि नंतर आपण PC मागवली। आपल्याला 27 तारीखपर्यंत PC भेटली आहे आणि अजून आपण PC ची डिमांड करणार आहे। मी तुम्हाला सर्वांना हे सांगतोय की तुम्ही मला बोलताय की पुढची मुलगी तुमची होईल। मी ऐसी दुर्दैवी घटना कुठेही बघितली नाही आणि हे जे मुलगी आहे ते माझी मुलगी आहे। माझं लग्न झालं नाही, पण कधीही मी असा विचार केला नाही की माझी मुलगी नाही, हे माझी बहीण नाही, मी काहीतरी ठीक आहे इन्व्हेस्टिगेशनला जाऊ देऊ, मी त्याच्यावर लक्ष नका ठेवू, असं कधीही झालं नाही। मी आहे, SP सर आहेत, IG सर आहेत, आमचे प्रभारी अधिकारी आहेत, कॅम्प SDPO आहेत आणि जेवढे पोलीस अधिकारी आहे मालेगावात मध्ये, आम्ही सर्व हे तपास करतोय एकत्रपणे। क्यों? ताकि पुढे जाऊन आपल्याला ह्या माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी आम्ही जे जे काही प्रयत्न करतोय इन्व्हेस्टिगेशन मध्ये जे जे काही आपल्याकडे आहेत आम्ही सर्व केलंय। मी तुम्हाला सांगतोय आपले देशात मध्ये काही कायदा आहेत। बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला एक कायदा दिलाय, IPC आहे, CRPC आहे, आता भारतीय न्याय संहिता आहे, भारतीय सुरक्षा संहिता आहे। तर आपल्याला त्याप्रमाणे जावं लागते। तुम्ही मला एन्काउंटरची डिमांड करतोय, मी कायद्याच्या पुढे जाऊ शकत नाही। हे मला कधीही कोणीही सांगितलं नाही, मला कधी ऑर्डर आले नाही एन्काउंटरसाठी, हे मी करणार नाही। तुम्ही एक चीज लक्षात घ्या, मी इथं फक्त न्यायासाठी इथे आहेत, मी कायद्याप्रमाणे चालतोय आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, आपला हे जे हायवे आहे तर हे जयपूर दिल्ली पासून चालू होतं आणि मुंबईपर्यंत जातोय, हे आपल्या देशाची एक लाईफलाईन आहे। तर आपण इथे रस्ता रोको केलाय, आपल्या देशाची लाईफलाईन इथे थांबली आहे। मी तुम्हाला सर्वांना हे विनंती करतोय, तुम्ही माझ्यावर एकदा जबाबदारी द्या। आपण इन्व्हेस्टिगेशन करतोय आणि चांगली इन्व्हेस्टिगेशन जे पॉसिबल आहेत ते आम्ही करणार आहे आणि लवकरात लवकर आता चार्जशीटची मी डेट तुम्हाला सांगतो नाही काय, मी डेट सांगितली तर मला 2 लोक विचारतील कल की डेट बोली थी आपने, परसों की डेट बोली थी। चार्जशीट आणि आपली इन्व्हेस्टिगेशन आता फायनल स्टेजेसवर आहे। जे जे काही पंचनामे होते आपण सर्व केले आहेत। आता माझ्या सुपरविजन त्याच्यावर माझे काही साईन राहिले, SP सरांचे काही साईन राहिले आणि हे खतम करून आपल्याला कोर्टामध्ये हे चार्जशीट पाठवायचे आणि कोर्टामध्ये तुम्हाला सर्वांना माहित आहे आपण एक स्पेशल PP देणार आहे। त्यामध्ये उज्ज्वल निकम साहेबांचं नाम येत आहे, शिशिर हिरे, जे जे काही आहेत त्यांचे नाव येत आहे आणि त्यांची नियुक्ती माननीय शासनाने करणार आहे आणि हे माणसाला फाशीची शिक्षा होईल ऐसा आम्ही पूर्णपणे प्रयत्न आमचे चालू आहे।
तर कृपया मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, प्लीज इथून उठा. ठीक आहे, हे आपल्या देशाची लाईफलाईन आहे. ते हायवे तुम्ही इथे रस्ता रोको केलाय आणि पूर्ण ट्रॅफिक थांबलाय, मागेपर्यंत ट्रॅफिक थांबलाय. तर प्लीज तुम्ही मला सहकार्य करा, ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आपको कोई महाराष्ट्र की जनता आपके पीछे, कई गुनेगार अपने डिपार्टमेंट मार देती है, इसको भी मार दो, कुछ होगा नहीं. आपके पीछे कायदा हाथ में मत लो.